ऐसा सिखाता है क्या आप लोग? की एक मिनिट जरा शांत राहा. संतोष काकडे माझा भाऊ आहे. मुख्यमंत्र्यांचा ताफा जाणार होता म्हणून माझ्या वडिलांनी सांगितलं की आपण सगळे विरोधी पार्टीचे आहोत, सगळ्यांनी आतमध्ये बसा. ए टू झेड एकही माणूस बाहेर उभा नव्हता शिवाय पोलिसांचा. पोलिसांशिवाय कोणीच माणूस बाहेर उभा नव्हता. एक मिनिट मला बोला. पोलिसांशिवाय कोणीच माणूस बाहेर उभा नव्हता. माझा भाऊ जो आहे तो इथे कुठेच दिसत नव्हता. तो बाहेर गेला. मी आल्यानंतर एक तास अगोदर तो होता इथे, पण मला काही एवढे कल्पनाच नाही. तो बाहेर कुठेतरी होता. मग आम्ही सगळे इथे बसलो होतो. मुख्यमंत्री जाणार आहेत म्हणून मला बाहेर जायचं होतं. मी होतं थांबलो, कारण की आता सगळे कापे बिपे लावतात, अडवतात म्हणून थांबलो इकडे. अच्छा, हे झाल्यानंतर तो कुठून तरी गेला आणि त्याने तिकडे थांबून तू गद्दार आहेस म्हणून असं मुख्यमंत्र्याला सांगितलं. ताफा जाताना तो गद्दार आहे. त्यांच्या गाडीची काच खाली होती, ती जाताना पण काच खाली होती. त्यांनी बोर्डाला बघितलं, काच खाली केली आणि इथून जाताना सुद्धा त्यांनी काच खाली केली. अच्छा, ही काच खाली केली नसती तर कदाचित त्यांना तेवढा आवाज गेला नसता, कारण की आवाज त्यांनी इथून कुठून तरी दिला होता. असं काय त्यांच्या इथे इथे समोर दिसला असता पहिलं मीच पकडला असतं त्याला. तो तिथून कुठून तरी आवाज देत तू गद्दारे म्हणून मला, आणि त्यांची संभाषण त्यांनी काच खाली केली मुख्यमंत्र्यांनी. मग काच खाली केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विचारलं, हे तू कुणाला बोलतोस? तर हा बोलला की तुला बोलतो, तुम्हाला बोलतो. असं त्यांचं काही संभाषण झाल्यानंतर आम्ही सगळेच म्हटलो मुख्यमंत्र्यांची गाडी थांबली, काय झालं. मग तितक्यात तो इथे आल्यानंतर त्यांच्या पोलीस जेवढे अधिकारी होते त्यांनी संतोषला पकडलं आणि ते घेऊन गेले. पूर्ण सविस्तर सांगणं गरजेचं आहे. इथे काही खोटं बोलून चालणार नाही त्यांच्यासारखा. तर संतोषला घेऊन गेल्यानंतर मुख्यमंत्री साहेब तिथून उतरले, थेट कार्यालयात आले. सगळे लोक हे बसलेले होते. मी असा होतो आणि मी काही उठलो नाही, कारण की मला माहित नाही मुख्यमंत्री माझ्या कार्यालयात कशाला येणार. माझा इकडे कायच होता. मग त्यांनी येऊन थेट मला असं बोट केला, काय रे तुम्हाला समजत नाही? हा, तुम्ही अशा पद्धतीचे लोक इकडे वावरता? हा, तू कोण रे? तर वडिलांना लगेच रे तुझी भाषा केल्यानंतर, साहेब तुम्हाला काही शिस्त आहे की नाही? एक मुख्यमंत्री आल्यानंतर तुम्हाला काही शिस्त आहे बसायची? मी उठा नाही बाई. आता हे बसायची शिस्त म्हणजे त्यांनी उठायला पाहिजे होतं. मुख्यमंत्री आल्यानंतर उठायला पाहिजे होतं, असं त्यांचं म्हणणं होतं. पण मुख्यमंत्र्यांनी असं अचानक आमच्या कार्यालयात येणं आणि आम्हाला अशा पद्धतीने धमकावणं हे फार चुकीचं होतं. मला रे तुझी भाषा केली. एक शाखा प्रमुख आहे, बघून घेण्याची भाषा केली. ठीक आहे, बघून घ्या साहेब. तुमच्याकडे ताकद आहे. लोकशाहीमध्ये तुम्ही ठोकशाही करून टाकलेली सत्ता आहे तुमच्याकडे. पोलीस तुमच्या अंडरमध्ये, तुम्हाला काय करायचं ते करा. त्याच्या पलीकडे तुम्ही काय करणार आहे? कुठे गुन्हे दाखल करू शकता, त्याच्या पलीकडे काय करणार आहे? फासावर तर नाही लटकवणार ना. म्हणजे गद्दार म्हणणं काही गुन्हा आहे का? नाही. जर या प्रकारे घटना घडली असेल, जसं साईनाथ आपल्याला सांगतोय, तर हा चुकीचा आहे. असा मुख्यमंत्रीच्या पद मुख्यमंत्री महोदय त्यांची गरिमा ठेवली पाहिजे. आपल्याला या विषयावर राजकारण नाही करायचं आहे, परंतु जी घटना आहे ते दुर्दैव घटना आहे. अशी घटना घडली नाही पाहिजे राजकारणामध्ये. लोकशाही आहे, एकमेकाच्या विरोधात घोषणाबाजी वगैरे सगळीकडे होत असतात. आम्ही सुद्धा एवढा वर्ष सत्तामध्ये होतोय, मंत्री होतोय. आम्ही पण जर कोणाला आमची नीती, आमची योजना या कोणाला काय तक्रार असेल सरकारच्या विरुद्ध लोकशाहीमध्ये लोक घोषणा वगैरे देत असतात. तर एवढा रिएक्शन देणं काय हे नव्हतं. पण ठीक आहे, याची तपासणी वगैरे आपण करू, जे काय नियमाप्रमाणे. आता या प्रकरणानंतर एकनाथ शिंदे यांची काही प्रतिक्रिया येते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. निवडणूक आयोगाकडे तक्रार करू, कारण मी उमेदवार आहे. आमच्या गठबंधनच्या हा पक्षाच्या शाखा प्रमुख आहे साईनाथ. तर अरे हा आमचं कार्यालय आहे. निवडणूक आयोगाकडून आम्ही परवानगी घेतलेली आहे. आमचं कार्यालय आहे. जर अशी प्रकारची घटना घडली असेल तर हा दुर्दैव आहे. याची नोंद निवडणूक आयोगाने, देशाच्या निवडणूक आयोगाने आणि राज्याच्या निवडणूक आयोगाने याची नोंद घेतली पाहिजे.